सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. अ, मराठी नववर्ष दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर काल आपण भौतिक शास्त्रातल्या वेगवेगळ्या संकल्पना पाहिल्या. त्यामध्ये कार्य आणि ऊर्जा हा घटक आपण पाहत होतो. जीवाश्म इंधनापर्यंत आपण आलो बघा. जीवाश्म इंधन काय असतं ते आपण पाहिलं. त्यानंतर ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आपण काल पाहिले. कार्य म्हणजे काय? अश्वशक्ती कशाला म्हणतात? कार्याचे प्रकार कोणकोणते आहेत? पारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते? अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते? पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्रोत कोणते आहेत? त्यानंतर ज्यांची निर्मिती पुन्हा होऊ शकत नाहीत असे ऊर्जा स्रोत कोणते आहेत ते आपण बघितले. त्यामध्ये आपण पाहिलं की सौर ऊर्जा ही नैसर्गिकरित्या जी आपण म्हणतो की सौर ऊर्जा ही आपल्याला नैसर्गिकरित्या अवेलेबल होते किंवा जल ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, या सर्व ऊर्जा ज्या आहेत त्या पुन्हा निसर्गाकडून निर्माण केल्या जाऊ शकतात. हे सर्व पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्रोत आहेत. आणि आता बघा आपण पुढे जाऊयात. नैसर्गिकरित्या वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करतात. प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रकाश संश्लेषणातून जे अन्न निर्मिती होते त्या अन्नाचा आपण सर्वजण ऊर्जा म्हणून वापर करत असतो. मग या सौर ऊर्जेच्या केवळ 0.1% जरी ऊर्जा आपण वापरली तरी देखील आपल्या संपूर्ण मानवजातीची ऊर्जेची गरज भागेल असं म्हटलं जातं. आणि सूर्यापासून पृथ्वीला प्रतिवर्षी 7.5 गुणिले 10⁻17 किलोवॅट अवर इतकी ऊर्जा मिळते. पण एवढी जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला वर्षभरासाठी लागते आणि सूर्य अगदी 40 मिनिटामध्ये ती ऊर्जा देऊ शकतो. म्हणजे हे जे पर्याय आहेत, सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, हे आत्ताचे आपल्या समोरच्या ऊर्जा संकटासमोरचे उपाय असू शकतात बघा. आपल्याला लहानपणी आठवत असेल की अनेक जणांनी प्रयोग केला असेल बघा. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे भिंग घेऊन आपण काय करायचो की जिथं प्रखर सूर्यप्रकाश येतोय दुपारच्या उन्हामध्ये लहानपणी भिंगांचे प्रयोग आपण केलेले आहेत. एक भिंग घेऊन प्रकाश किरण काय करायचं, एखाद्या कागदावरती एकत्रित करायचं. बराच वेळ तो प्रकाश त्या ठिकाणी एकत्रित केल्यानंतर काय होतं की थोड्या वेळाने तो कागद जळतो. आणि अशा पद्धतीनं प्रकाश ऊर्जा असेल, उष्णता ऊर्जा असेल, त्याचं एकत्रिकीकरण आपण करून काय करत होतो की कागद जळल्याच्या घटना आपण पाहत होतो. मग सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर या प्रकारच्या ज्या ऊर्जा आहेत, ज्या पुन्हा पुन्हा पुनर्निर्मितीक्षम जे ऊर्जा स्रोत आहेत ते सर्व ऊर्जा स्रोत आता वापरण्याची आपल्याला गरज आहे. मग आपण पुढे जाऊयात. ज्वलनाची किंमत, औष्णिक ऊर्जा आणि पर्यावरणाचा ऱ्हास या संकल्पना काय आहेत त्या आपण बघूयात. तर धोक्याचा इशारा काय आहे तर भारतामधील एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 54.5% वाटा हा कोळशाचा आहे. परंतु हा सर्वात जास्त प्रदूषण करणारा स्रोत आहे. आणि म्हणून कोळशावरती चालणाऱ्या शेगड्या वगैरे बंद करण्याचं नियोजन आपल्याकडे होतं बघा. का का बरं असं केलं गेलं असेल? तर काय होतं तर कोळसा जेव्हा वापरला जातो त्यावेळेला त्याचं ज्वलन पूर्ण होत नाही, ते अपूर्ण ज्वलन होतं. आणि अशा वेळेला त्या कोळशाच्या ज्वलनामधून कार्बन मोनॉक्साईड सारखा वायू बाहेर पडतो. आणि आपल्याला माहिती आहे की कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे तो पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे, विषारी आहे. त्यानंतर पेट्रोलियमचं जेव्हा ज्वलन होतं त्यावेळेला नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांसारखे वायू बाहेर पडतात. आणि हा जो सल्फर डायऑक्साईड वायू आहे तो आपल्याला माहित असेल तर ऍसिड रेनसाठी तो अत्यंत घातक असतो. जे ऍसिड रेन वगैरे होतात, आम्ल वर्षा होते आकाशामधून, त्याच्यासाठी हे वायू कारणीभूत असतात. मग हे कोणत्या ज्वलनातून येतात तर पेट्रोलियम सारख्या पदार्थांच्या ज्वलनातून येतात. नैसर्गिक वायू हा तुलनेने स्वच्छ असतो कारण याच्यामध्ये विषारी वायू नसतात. आणि उदाहरणार्थ सीएनजी मध्ये वगैरे मुख्यत्वे मिथेन हा वापरला जातो. मग हे जे ऊर्जा स्रोत आहेत, जे ऊर्जा स्रोत आता संपुष्टात येत आहेत, त्यांच्याऐवजी जे नवीन ऊर्जा स्रोत आहेत ते वापरणं आता आपल्याला गरजेचं आहे. तर आता आपण एक चित्र बघूया. ऊर्जेचं वर्तमान चित्र काय आहे? जागतिक निर्मितीमध्ये असेल आणि भारतामध्ये देखील ऊर्जेचं वर्तमान चित्र काय आहे ते आपण पाहूया. तर पेट्रोलियमवरती 4% ऊर्जा निर्मिती आहे. पुनर्निर्मितीक्षम जे ऊर्जा स्रोत आहेत त्याच्यावर 6% ऊर्जा निर्मिती केली जाते. अणु ऊर्जेमधून 11% ऊर्जा निर्मिती केली जाते. जलविद्युतामधून 16%,
नैसर्गिक वायूतून 22% आणि कोळशामधून 41% इतकी ऊर्जा निर्मिती ही केली जाते. आता भारतातील ही झाली जगाची म्हणजे जागतिक ऊर्जा निर्मितीचा जर आपण विचार केला, तर ऊर्जा निर्मिती कोणकोणत्या पद्धतीनं संपूर्ण जगभरामध्ये केली जाते, याचं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर इथं आलेलं आहे. ग्लोबल एनर्जी प्रोडक्शनचं. आता आपण जर भारतातल्या ऊर्जा निर्मितीचा विचार केला, तर बघा चित्र काय सांगते. तर सर्वप्रथम कोळशाचंच बघूया. तर कोळसा हा 60% ऊर्जा निर्मितीसाठी आपल्याकडे वापरला जातो. त्यानंतर पेट्रोलियम 0.3% आहे. अणुऊर्जा 2% आहे. नैसर्गिक वायू 8%. जलविद्युतद्वारे ऊर्जा निर्मिती 14% प्रमाणात केली जाते. आणि पुनर्निर्मितीक्षम जे ऊर्जा स्रोत आहेत, त्यांच्याकडून 15.7% ऊर्जा निर्मिती आता केली जात आहे. याच्यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल, की पुनर्निर्मितीक्षम जे ऊर्जा स्रोत आहेत, त्याचा टक्का आता वाढत चाललेला आहे. कुठं-कुठं वाढत चाललेला आहे? भारतात तर वाढतच आहे, परंतु संपूर्ण जगभरामध्ये सुद्धा जे हे पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्रोत आहेत, ते ऊर्जा स्रोत वापरण्याची गरज निर्माण झालेली आहे. मग इथं आपल्याकडे प्रमुख वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्याच्यावर एक नजर टाकण्यासाठी एक चार्ट केलेला आहे बघा. नैसर्गिक वायूचे जे प्रकल्प आहेत वीज निर्मिती प्रकल्प नॅचरल गॅसचे. पहिला आहे समलकोटा, दुसरा आहे अंजनवेल जे महाराष्ट्रात आहे आणि तिसरं आहे बवाना दिल्ली. इथं नैसर्गिक वायूपासून ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मितीचे प्रकल्प आहेत. जलविद्युतापासून ऊर्जा निर्मिती किंवा वीज निर्मितीचे प्रकल्प कुठे आहेत बघा. महत्वाचे भारतातील प्रकल्प आहेत हे. टेहरी उत्तराखंड, त्यानंतर कोयना महाराष्ट्र राज्यामध्ये हा जलविद्युत प्रकल्प आहे आणि श्रीशैलम आंध्र प्रदेश इथं देखील जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाते. त्यानंतर प्रमुख औष्णिक केंद्र बघूया आपल्या भारतातील. पहिलं आहे विंध्याचल मध्य प्रदेशमध्ये. प्रमुख औष्णिक केंद्र आहे जिथं वीज निर्मिती केली जाते. त्यानंतर मुंद्रा गुजरात येथे देखील औष्णिक केंद्रातून वीज निर्मिती केली जाते आणि तिरोडा महाराष्ट्र इथं देखील प्रामुख्यानं औष्णिक केंद्रापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प आहे. आता भविष्याची जी दिशा आहे ती काय आहे आपण बघूया. बघा मी मगाशीच म्हणाले की नैसर्गिकरित्या वनस्पती काय करतात, सौर ऊर्जेचा वापर करतात आणि आपल्या पृथ्वीवरती सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेपैकी केवळ 0.1% जरी ऊर्जा आपण वापरली तरी आपल्या संपूर्ण जगाची ऊर्जेची गरज ही भागू शकते. कारण पृथ्वीला काय होतं, सूर्याकडून 7.5 गुणिले 10^17 किलोवॅट इतकी प्रचंड ऊर्जा ही सूर्याकडून मिळत असते. आणि जितकं आपल्याला वर्षभर वीज निर्मितीसाठी सौर ऊर्जा हवी आहे ती तो सूर्य आपल्याला फक्त किती मिनिटामध्ये देतो, तर 40 मिनिटामध्ये देतो. आता सौर स्थिरांक ही संकल्पना काय आहे बघा. सूर्याच्या किरणांना लंबरित्या असलेल्या एका चौरस मीटर क्षेत्रफळावरती एका सेकंदामध्ये पडणारी जी सौर ऊर्जा असते त्याला सौर स्थिरांक असे म्हणतात. भारतासाठी याची किंमत 1.36 किलोवॅट पर मीटर स्क्वेअर इतकी आहे. म्हणजेच काय, तर प्रतिदिन 5.5 किलोवॅट इतकी सौर ऊर्जा आपण निर्माण करू शकतो. मग या सौर ऊर्जेमध्ये नेमकं काय होतं? सौर औष्णिक ऊर्जा म्हणजे काय? सौर फोटोव्होल्टाईक ऊर्जा म्हणजे काय? हे जे आहेत हे नवीन प्रमुख तंत्रज्ञान आहेत बघा. आपण जर आता भारताकडे नजर फिरवली अगदी सजग दृष्टीनं, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी सोलार पॅनल्सची संख्या वाढत चाललेली आहे. आणि हे जे सोलार प्रकल्प आहेत हे ही जी सौर ऊर्जा आहे ही ऊर्जा निर्मितीसाठी वीज निर्मितीसाठी वापरली चाललेली आहे. मग सोलार थर्मल किंवा सौर औष्णिक ऊर्जा म्हणजे काय बघा. अनेक आरशांचा उपयोग करून सूर्यकिरण एका बिंदूवर केंद्रित केले जातात. त्यामुळे पाणी तापून वाफ तयार होते आणि त्या वाफेवर टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. असा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सोलार थर्मल पॉवर किंवा सौर औष्णिक ऊर्जा असं तिथं म्हणतात. मग हा प्रवाह कसा असतो, की प्रकाश ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतं. तिथून उष्णता ऊर्जेचं गतीज ऊर्जेत आणि गतीज ऊर्जेतून विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण होतं. ऊर्जेची रूपांतरणं प्रकाश ऊर्जेकडून शेवटी विद्युत ऊर्जेमध्ये तिथं केली जातात. आता पुढचा जो प्रकार आहे सौर फोटोव्होल्टाईक, ही जी कार्यपद्धती काय आहे बघा. इथे काय केलं जातं, तर सेमीकंडक्टर सिलिकॉन असलेल्या पीव्ही पॅनल्सचा वापर केला जातो. या पॅनल्सवरती सूर्यप्रकाश पडतो
सूर्यप्रकाश पडला की तिथं काय होतात तर मुक्त इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह सुरू होतो आणि डायरेक्ट वीज निर्मिती तिथं होते. मग याला काय म्हणतो आपण? सोलार फोटोव्होल्टाईक असं म्हणतो. इथं तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल. डायरेक्ट काय होतात तर सूर्यप्रकाशाचे जे किरण आहेत ते सिलिकॉन असलेल्या पीव्ही पॅनल्सवर पडतात. इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू होतो आणि थेट वीज निर्मिती व्हायला सुरुवात होते. मग याचं वैशिष्ट्य काय आहे? तर ही जी वीज आहे ती डायरेक्ट करंट असते, डीसी असते. ती इन्व्हर्टरच्या सहाय्याने त्याचं एसी मध्ये रूपांतरण केलं जातं. मग आपल्या भारतामध्ये ही जी सौर क्रांती आहे ती कशी घडत आहे बघा. आपले जे पूर्वापार चालत आलेले जे इंधन स्रोत आहेत किंवा वीज निर्मितीचे स्रोत आहेत, त्याच्याऐवजी आता भारतामध्ये जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर केला जातोय आणि म्हणून भारताची ही जी क्रांती आहे त्याला सौर क्रांती असं म्हणतात. जगातलं सर्वात मोठं सोलार पार्क कुठं आहे तेही आपण बघूया. तर जगामध्ये सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा किंवा विद्युत निर्मिती करण्यासाठी सर्वात जास्त वेगानं प्रगती भारत देश करत आहे आणि सोलार पार्क मोठे मोठे उभे केले जात आहेत. हे सोलार पार्क म्हणजे जिथं हजारो पीव्ही पॅनल्स काय केले जातात एकत्र जोडले जातात. मग असे मोठे मोठे सोलार पार्क किंवा सोलार पॅनल्स कुठं आहेत? तर आपल्या भारतामध्ये भदला इथं 2245 मेगावॅटचा ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे, जो सौर ऊर्जेवर डिपेंडेड आहे. दुसरं पावगडा कर्नाटक इथे 2050 मेगावॅटचा सोलार पार्क उभा केलेला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश कुर्नूल इथं 1000 मेगावॅटचा सोलार पार्क आहे आणि मध्य प्रदेशमध्ये रेवा इथं 750 मेगावॅटचा सोलार पार्क तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीनं भारत देखील सौर क्रांती किंवा सौर ऊर्जेतून विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. त्या ह्याचं कारण काय आहे तर पारंपरिक इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं. जे इंधन स्रोत आता संपत चाललेले आहेत, संपुष्टात येत आहेत, त्यांचं त्याच्यावरचं अवलंबित्व कमी करणं आणि जे नैसर्गिक स्रोत आहेत, जी नैसर्गिक संसाधनं आहेत, त्याच्यापासून आपल्याला सहज ऊर्जा मिळतेय. तर ती ऊर्जा मिळवणं आणि त्याच्याद्वारे त्या सौर ऊर्जेद्वारे असेल, जलविद्युतद्वारे असेल, पवन ऊर्जेद्वारे असेल, तर जास्तीत जास्त विद्युत निर्मिती करणं, पारंपरिक इंधनावरचं अवलंबित्व कमी करणं यासाठी भारत देश काय करत आहे? प्रयत्नशील आहे. मग आपण बघा, आपली जबाबदारी काय आहे मग? आपल्याला माहित आहे की ऊर्जा अक्षय्यतेचा नियम काय सांगतो तर ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि अ, ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण करता येते. त्यामुळं ही जी ऊर्जा असते संपूर्ण विश्वातली ती ऊर्जा कायम अखंड अक्षय्य राहते. असं ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो. तर बघा याचा पाया काय आहे? तर ऊर्जेचे नियम आणि कार्यशक्तीचे गणित कधीच बदलत नाही. ऊर्जा ही नेहमीच अक्षय्य असते. दुसरं आहे भूतकाळ. लाखो वर्षापूर्वी जे जीवाश्म इंधन तयार झालं, आपण अनेक शतकांमध्ये ते वापरलं. मग पेट्रोल असेल, रॉकेल असेल, डिझेल असेल किंवा नैसर्गिक वायू असतील, हे सर्व इंधनाचे प्रकार आपण शतकानुशतके वापरत आलेलो आहेत. आपण म्हणजे संपूर्ण जगभरामध्येच या जीवाश्म इंधनासाठी अनेक युद्ध देखील झाली. तर ते जीवाश्म इंधन आपण अनेक शतकांमध्ये काय केलेलं आहे, वापरलेलं आहे आणि ते संपवलेलं सुद्धा आहे. ज्याची ॲक्चुअली मोठी पर्यावरणीय किंमत होती. पण ते संपुष्टात आल्यामुळं आता त्याच्या पुढचे नवीन पर्याय शोधणं हा आपल्या पुढचा काय आहे पर्याय आहे. कारण आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या भविष्यात येणारी ज्या आपल्या पिढी असतील त्यांना काय सांगणार, की आम्ही सगळं वापरून संपवलं. त्याऐवजी आपण नवीन त्यांच्यासमोर पर्याय उपलब्ध करून ठेवणं किंवा नवीन गोष्टी शोधणं गरजेचं आहे. मग भविष्य आपल्या हातात आहे. तर म्हणून शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा निसर्गाने दिलेला मग सूर्यप्रकाश असेल, आधुनिक तंत्रज्ञान, पीव्ही पॅनल्स हे काय आहे? मानवजातीचं भविष्य आहे किंवा जे नवीन ऊर्जा निर्मिती पुनर्निर्मिती होणारे जे ऊर्जा स्रोत आहे, त्या ऊर्जा स्रोतांद्वारे नवीन विद्युत निर्मिती करणं असेल किंवा ऊर्जा निर्मिती करणं असेल, हे आता आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो. म्हणून पुन्हा एकदा म्हटलंय बघा, की ऊर्जा निर्माण करता येत नाही. ती फक्त एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करता येते. तिचं योग्य व्यवस्थापन करणं, पुनर्निर्मितीक्षम स्रोतांकडे पुन्हा पुन्हा वळणं, ही देखील आपली काय आहे आता काळाची गरज आहे. तर कार्य आणि ऊर्जा हा काल राहिलेला थोडासा भाग आपण आज पूर्ण केलेलो आहोत. तर आजचा आपला पुढचा जो घटक आहे, तो ध्वनी आहे. त्या अगोदर आपण काय करूया, आज आणि काल दोन्ही मिळून घेतलेल्या घटकांवर काही प्रश्न पाहूयात आपण.
चला पहिला प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे. जेव्हा एखाद्या वस्तूवर बल लावलेले असते आणि तिचे जर विस्थापन झालं, तर शास्त्रीय भाषेमध्ये काय झालं असं आपण म्हणतो? प्रवेग, कार्य, शक्ती की जडत्व? वस्तूवर बल लावलं आणि तिचं विस्थापन झालं. तर शास्त्रीय भाषेमध्ये आपण काय म्हणतो? काय झालं? येस, करेक्ट. कार्य झालं असं आपण म्हणतो. व्हेरी गुड. कार्याचं SI पद्धतीतील एकक कोणते आहे? वॅट, न्यूटन, जूल आणि अर्ग. येस, कार्याचं SI पद्धतीतील एकक सांगायचं आहे. येस, व्हेरी गुड मॅडम. अंजली कोळी मॅडम बरोबर आहे. तर कार्याचं SI पद्धतीतील जे एकक आहे ते अजून एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही. हा जो नियम आहे, आता पुन्हा पाहिलं बघा आपण, की हा जो नियम आहे त्याला काय म्हणतात? ऊर्जा निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही. परंतु तिचे एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरण करता येते. संपूर्ण पृथ्वीवरील ऊर्जा ही कायम अक्षय्य असते. शब्दातच आलं बघा, बरोबर आहे. तर याला काय म्हणतात? ऊर्जा अक्षय्यतेचा नियम असं म्हणतात. बरोबर. व्हेरी गुड. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळं त्यात जी ऊर्जा साठवली जाते, त्याला कोणती ऊर्जा म्हणतात? बरोबर आहे शिल्पा चव्हाण मॅडम. येस मॅडम. सांगोलकर मॅडम करेक्ट. स्थितीज ऊर्जा म्हणतात. विशिष्ट स्थितीमुळे जी ऊर्जा असते त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतात. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग्स? 1 जूल बरोबर किती अर्ग? येस, करेक्ट. 1 जूल इज इक्वल टू 10 रेज टू 7 अर्ग येतं बघा ह्याचं उत्तर. कार्य करण्याचा दर म्हणजे काय? ऊर्जा, बल, शक्ती आणि वेग. अशा पद्धतीचे एकूण 50 प्रश्न आहेत. PDF आपण अपलोड करतोच आहोत. पुढचा घटक पण आपण पाहणार आहोत. तर थोडक्यात आपण काही प्रश्न घेतोय. येस, येस, व्हेरी गुड मॅडम. पुढचा प्रश्न बघा. पदार्थाला त्याच्या गतीमुळे जी ऊर्जा प्राप्त होते त्याला काय म्हणतात? बरोबर आहे. गतीज ऊर्जा म्हणतात. येस मॅडम. वैष्णवी मॅडम करेक्ट. गतीज ऊर्जा म्हणतात. शक्तीचं एकक काय आहे? जूल, न्यूटन, वॅट आणि अश्वशक्ती. व्यावसायिक भाषेमध्ये आपण अश्वशक्तीचा देखील वापर करतो बरं का शक्तीसाठी. बरोबर आहे. ती उत्तर बरोबर आहे. काल आपण जी स्लाइड घेतली त्याच्यातलेच प्रश्न आहेत बघा. स्थितीज ऊर्जेचे सूत्र सांगा. गतीज ऊर्जेचे सूत्र सांगा. स्थितीज ऊर्जेचे सूत्र काय आहे? 10वा प्रश्न. येस. स्थितीज ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू M इंटू G इंटू H. येस, करेक्ट मॅडम. सुकेशिनी मॅडम बरोबर आहे. स्थितीज ऊर्जेचं सूत्र हे MgH असतं. अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट्स? येस, राईट. 746. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. तर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर नक्की तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण नॉमिनल काही 4-5 प्रश्न घेतलेले आहेत. कारण आपण पुढची भौतिक संकल्पना भाग पाहतोय. त्याचं नाव आहे ध्वनी. एकच प्रश्न घेते शेवटचा आणि आपण पुढे जाऊयात. गतीज ऊर्जेचं सूत्र काय आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू येस, करेक्ट. हाफ mv स्क्वेअर. गतीज ऊर्जेचं सूत्र आहे 1/2 mv वर्ग. तर आपण काय करूयात आता, असेच 50 प्रश्न आहेत. शक्यतो जे PDF आहेत त्यातल्या प्रश्नोत्तरांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. कारण झालेले घटक आहेत, आपण हे शिकवलेले सुद्धा आहेत. त्यामुळं आपल्याला ते अवघड जाणार आहे. पण जर प्रश्नोत्तरं पुन्हा जर वाचून काढली, तर आपला सराव होण्यासाठी नक्की मदत होईल. तर आपण आता वेळ न दवडता काय करूया, पुढची जी संकल्पना आहे ध्वनी त्याकडे वळूया.
चला आता पुढची संकल्पना पाहूयात आपण. या प्रकरणामध्ये आपल्याला ध्वनी म्हणजे काय, ध्वनीचं स्वरूप काय आहे, ध्वनी तरंगाचा कॅनव्हास काय असतो, त्याची निर्मिती कशी होते, त्याचं प्रसारण कसं होतं, त्याचं स्वरूप काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला माहित आहे बघा, जी आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते, अशी जी ऊर्जा असते त्याला ध्वनी असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगते बघा, ध्वनी म्हणजे काय तर ऐकण्याची संवेदना. जी आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते, अशा प्रकारची जी ऊर्जा असते त्याला आपण ध्वनी असं म्हणतो. मग या ध्वनीची निर्मिती कशी होते ते आपण पाहूयात. ध्वनी ही जी भौतिक संकल्पना आहे, ध्वनीच्या निर्मितीमध्ये जी कारणीभूत असतं ते असतं कंपन, ज्याला आपण म्हणतो व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजे काय बघा, एखाद्या वस्तूची जलद गतीने पुढे मागे होणारी जी हालचाल असते त्याला कंपन असं आपण म्हणतो. वस्तू जलद गतीने जेव्हा पुढं मागं हालचाल करत असते तेव्हा आपण असं म्हणतो की तिच्यामध्ये कंपन निर्माण होते. मग ही कंपन जी असतात ती दिसू शकतात किंवा कधी कधी ती जाणवतात. प्रत्येक वेळेला एखाद्या गोष्टीत होणारं कंपन दिसतच असं नाही, परंतु जेव्हा आपण त्याला हात लावतो तेव्हा ती जाणवतात आपल्याला. म्हणजे कंपन ही दिसूही शकतात आणि ती जाणवतात. मग ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनी ज्या पदार्थामधून प्रसारित होतो त्याला ध्वनीचं माध्यम असं म्हणतात. ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा आहे जी आपल्याला जी आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते. मग ध्वनी ऊर्जा म्हणजे काय जर असं आपण विचारलं तर अशी ऊर्जा जी आपल्या कानामध्ये ऐकण्याची संवेदना निर्माण करते त्या ऊर्जा प्रकाराला आपण ध्वनी ऊर्जा असं म्हणतो. मग या ध्वनी ऊर्जेच्या प्रसारणासाठी कशाची गरज असते तर माध्यमाची गरज असते. मग ध्वनीच्या प्रसारणासाठी स्थायू, द्रव, वायू अशा कोणत्यातरी एका माध्यमाची आवश्यकता असते. पण ध्वनी कधीच निर्वात पोकळीमधून प्रवास करू शकत नाही. आता पृथ्वीवर जेव्हा आपण बोलतो एकमेकांशी, त्यावेळी आपल्याला माहित आहे की आपल्या बाजूला काय आहे? हवा आहे आणि म्हणून आपल्या ध्वनीचं जे आहे ते प्रसारण होतं. त्या ध्वनीचा जो वेग असतो तो 340 मीटर पर सेकंद इतका असतो. तर आपल्याला माहित आहे, की जर आपण चंद्रावर गेलो आणि जर एकमेकांशी बोलू लागलो, तर आपला आवाज एकमेकांना जाणारच नाहीये. का जाणार नाही? कारण तिथे कोणतंही माध्यम नाही. म्हणजेच ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची गरज असते. पुढे जाऊयात आपण. ज्या वेळेला ध्वनी एखाद्या माध्यमामधून प्रसारित होतो, तेव्हा त्या जागी कंपन तयार होतात आणि त्यामुळं ध्वनीचं प्रसारण हे होत असतं. मग सर्वप्रथम जिथं कंपन झालं आहे, तिथले कण काय होतात? विचलित होतात. हे विचलित कण काय करतात? त्यांच्या शेजारच्या कणावरती बल प्रयुक्त करतात, पुन्हा मूळ जागेवरती येतात. अशा प्रकारे प्रत्येक कण काय करत असतो? इतरावरती बल प्रयुक्त करत असतो आणि हे जे बल प्रयुक्त करणं असतं, त्याला तरंग असं म्हणतात बघा. मग हे जे ध्वनीचं प्रसारण आहे, ते या तरंगाच्या स्वरूपामध्ये होत असतं. म्हणजे ज्या माध्यमामध्ये कण जास्त जवळ असतात, तिथं जलद गतीनं ध्वनीचं प्रसारण होतं. परंतु ज्या माध्यमामधील कण लांब असतात, तिथं ध्वनीचं प्रसारण हे कमी होतं किंवा हळू होतं, कमी स्पीडनी होतं. मग हे जे तरंग आहेत त्याचे 2 प्रकार आहेत बघा. पहिला प्रकार आहे अवतरंग आणि दुसरा प्रकार आहे अनुतरंग. अवतरंग म्हणजे काय बघा, ज्या तरंगामध्ये कणाचे जे दोलन आहे, आपण जे म्हणालो, की प्रत्येक कण काय करतो? हालचाल करतो. पहिला कण दुसऱ्या कणाला, दुसरा कण तिसऱ्या कणाला अशा पद्धतीने त्यांची हालचाल चालू असते. मग हे जे दोलन असतं किंवा हे जे कंपन असतं, ते कंपन जर वर आणि खाली या दिशेने होत असेल, हे जे ऑसिलेशन्स आहेत, ते जर वर आणि खाली या दिशेने होत असतील, तर या तरंग प्रसारणाच्या रेषेला काय म्हणतात? प्रकाशाचं हे अवतरंग आहे. त्याच्यामध्ये मध्यस्थितीच्या वर आणि खाली असं त्या कणांचं दोलन होत असतं. मग जो एकदम वरचा भाग आहे, त्याच्या टोकाला आपण शिखर म्हणतो किंवा क्रेस्ट म्हणतो. वर गेल्यानंतरचा जो पीक पॉइंट आहे, लास्ट पॉइंट आहे, त्याला क्रेस्ट म्हणतात किंवा शिखर म्हणतात. खाली आल्यानंतर जो पीक पॉइंट आहे किंवा लास्ट पॉइंट आहे, त्याला ट्रफ असं म्हणतात. आणि या अवतरंगामध्ये जे प्रसारण होतं, कंपनांचं प्रसारण होतं, ते काय होतं? वर खाली अशा पद्धतीनं होतं.
मग अनुतरंग म्हणजे काय बघा? अनुतरंग म्हणजे ज्या तरंगामध्ये कणांचं दोलन होतं, ऑसिलेशन्स होतात, पण ते पुढे मागे या पद्धतीने होतात. मग कसं कसं होतात तर कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन अशा पद्धतीने म्हणजे संपीडन आणि विरलन या पद्धतीनं ते होतात. मग इथं कणांचं दोलन पुढं मागं या प्रकारे होतं. त्यांचं दोलन हे प्रसारणाच्या रेषेनुसार पुढे मागे होतं म्हणून त्याला अनुतरंग असं म्हणतात. कणांचं दोलन पुढं मागं झालं तर अनुतरंग म्हणायचं. आणि कणांचं दोलन वर खाली अशा पद्धतीनं जर होत असेल तर त्याला अवतरंग असं म्हणायचं. पुढे मागे होणारे आणि प्रसारण हे रेषेच्या दिशाने होणारे दोलन म्हणता येईल. ध्वनी हे अनुतरंगाचे उदाहरण आहे. उदाहरणार्थ बघा, द्रव पदार्थामध्ये जर एखादं अ, द्रव पदार्थामध्ये पुढं मागं होणारी जर हालचाल असेल तर तिथं अनुतरंग आहेत असं आपण म्हणतो. परंतु प्रकाशाचं जे तरंग असतात ते शक्यतो अवतरंग असतात. म्हणजे प्रकाशाचं जे ऑसिलेशन्स जे असतात ते शक्यतो अवतरंगातून होतात. म्हणजेच अवतरंग आणि अनुतरंग असे ध्वनी लहरीचे 2 प्रकार आहेत. आता काही महत्त्वाच्या संज्ञा काय आहेत बघा. पहिलं आहे तरंग लांबी. अगदी 2 लगतचे आपण बघितलं, की अवतरंग आणि अनुतरंग हे 2 प्रकार पाहिले बघा आपण. अ, तर अवतरंगामध्ये काय होतं तर क्रेस्ट आणि ट्रफ होतं म्हणजे शिखर आणि खालचा भाग. म्हणजे वर आणि खाली. आणि त्याच पद्धतीनं अनुतरंगामध्ये जर बघितलं आपण तर संपीडन आणि विरलन म्हणजे काय होत होतं तर कंप्रेशन आणि रेअरफ्रॅक्शन होत होतं. आता पुढच्या संकल्पना बघूया आपण तरंग लांबी कशाला म्हणतात. लगतच्या 2 संपीडनांमध्ये किंवा विरलनामध्ये जे अंतर असतं त्याला तरंग लांबी असं म्हणतात. अगदी लगतच्या 2 संपीडनांमधील किंवा लगतच्या 2 विरलनांमधील जे अंतर असतं त्याला तरंग लांबी म्हणतात. त्यालाच आपण वेव्हलेंग्थ असं म्हणतो बघा. तर तरंग लांबी ही ग्रीक भाषा लॅम्बडा या अक्षराने दर्शवली जाते. त्यानंतरची पुढची जी संकल्पना आहे ती आहे आयाम. मध्य स्थितीपासून कणांचं जास्तीत जास्त जेव्हा विस्थापन होतं, त्यावरच आवाजाची उच्चारांची उच्चता किंवा मृदुता ही अवलंबून असते. त्याला आयाम असं म्हणतात. त्याला आपण इंग्रजीत अँप्लिट्यूड असं म्हणतो. त्यानंतर पुढची संकल्पना आहे वारंवारता. वारंवारता म्हणजे काय? म्हणजे फ्रिक्वेन्सी बघा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर एका सेकंदामध्ये जितकी आंदोलनं होतात, त्याची संख्या म्हणजे वारंवारिता, फ्रिक्वेन्सी. तर ही जी वारंवारिता असते ती हर्ट्झ या एककामध्ये मोजली जाते. वारंवारता म्हणजे काय? एकक कालावधीमध्ये होणारी आंदोलनांची संख्या. त्यालाच काय म्हणतो आपण तरंगाची वारंवारता असं म्हणतो. तरंगामध्ये जास्तीत जास्त घनतेपासून कमीत कमी घनतेपर्यंत आणि पुन्हा जास्तीत जास्त घनतेपर्यंत होणारा जो बदल असतो त्याला एक आंदोलन असं म्हणतात. वारंवारतेचं जे एकक आहे ते हर्ट्झ आहे. ते HZ या अक्षराने दर्शवतात. आता हे हर्ट्झ कोण होते बघा. तर हे एक जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होते. त्या हर्ट्झ यांनी काय केलं सर्वप्रथम 1857 ते 1894 या त्यांच्या काळामध्ये सर्वप्रथम बिनतारी संदेशवहनाचं प्रसारण त्यांनी केलं. तरंग जे निर्माण होतात त्याचा त्यांनी अभ्यास केला. तो जगासमोर मांडला आणि तरंगांची स्वीकृती केली. त्यांनी सर्वप्रथम विद्युत चुंबकीय लहरी निर्माण केल्या, त्या अवकाशामध्ये पाठवल्या. त्याचा वेग मोजला, त्याची तरंगलांबी मोजली आणि त्यांनी आकाशवाणी, दूरध्वनी, दूरसंदेशवहन यंत्र, दूरदर्शनच्या भविष्यातल्या विकासाचा काय केला? पाया घातला. तर हर्ट्झ यांनी फोटो इलेक्ट्रिक परिणामाचा देखील शोध लावलेला आहे. आणि SI पद्धतीमध्ये जे वारंवारितेसाठी आपण हर्ट्झ हे नाव वापरतो. त्यांनी केलेल्या या महान कार्यासाठी हर्ट्झ या शास्त्रज्ञांच्या नावाचा वापर करून आपण वारंवारितेचं जे एकक आहे ते हर्ट्झ याच्यामध्ये मोजतो. तर तरंगकाल म्हणजे काय बघा. लगतची 2 संपीडनं किंवा विरलनं यांना ठराविक बिंदू पार करून जाण्यासाठी जो वेळ लागतो त्याला तरंगकाल असं म्हणतात. म्हणजे एक आंदोलन पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला तरंगकाल असं म्हणतात. त्यालाच आपण टाइम पिरियड म्हणतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे T=1/v. आता खाली ध्वनीच्या वेगाचं देखील सूत्र दिलंय बघा. ध्वनीचा वेग कशावर अवलंबून असतो? तर वारंवारता आणि तरंग लांबीवरती अवलंबून असतो. v=v × लॅम्बडा. आता हा जो ध्वनी असतो त्याचा वेग कुठे जास्त असतो, कुठे कमी असतो हे आपण बघूया.
आपण पाहिलं की ध्वनीचा वेग हा त्याच्या कणांच्या अंतरावरती अवलंबून असतो. ज्या माध्यमामध्ये कण हे जवळ जवळ असतात, मग अशी तुम्हाला सांगितलं बघा मी, जिथं कण खूप जवळ जवळ असतात तिथं काय असतो, ध्वनीचा वेग जास्त असतो. मग याचाच अर्थ काय आहे, स्थायू पदार्थामधील कण खूप जवळ जवळ असतात आणि म्हणून ध्वनीचे जे प्रसारण आहे ते सर्वात जलद कशातून होते, तर स्थायू मधून होते. म्हणूनच ध्वनीच्या गतीचा जर माध्यमाचा क्रम आपल्याला लावायला सांगितला, तर स्थायूमध्ये सर्वात जास्त ध्वनीचा वेग असतो, त्यानंतर तो द्रव पदार्थांमध्ये असतो आणि त्यानंतर काय असतो, तो वायूमध्ये असतो. म्हणजेच ध्वनीचा वेग स्थायूमध्ये जास्त आणि वायूमध्ये सर्वात कमी असतो आणि निर्वात पोकळीमध्ये मात्र ध्वनीचा वेग हा 0 असतो. का? कारण तिथं माध्यमच नाहीये. जिथं माध्यम नाही तिथं ध्वनीचं प्रसारण होऊ शकत नाही. आता इथं जर चार्ट बघितला तर त्यांनी अॅल्युमिनियम मध्ये ध्वनीचा वेग किती आहे, स्टीलमध्ये किती आहे, हवेमध्ये किती आहे, ऑक्सिजन मध्ये किती आहे, त्याचं सगळ्याच, समुद्राच्या पाण्यात किती आहे, 1531 मीटर पर सेकंद, शुद्ध पाण्यामध्ये किती आहे, 1498 मीटर पर सेकंद. हे सगळं काय आहे, तर ध्वनीचा जो वेग आहे त्याचा एक छोटासा तक्ता, 25°C तापमानाला ध्वनीचा वेग या सर्व माध्यमामध्ये किती आहे त्याचा एक छोटासा तक्ता इथं आपण दिलेला आहे. मग ध्वनीच्या वेगावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात ते बघूयात आपण. ध्वनीच्या वेगावरती परिणाम करणारे घटक, पहिलं आहे तापमान. तापमानाचा काय परिणाम होतो, तर तापमान वाढलं की ध्वनीचा वेग वाढतो. 1°C तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग हा 0.61 मीटर पर सेकंद वाढतो. एखाद्या माध्यमाची घनता वाढली की ध्वनीचा वेग कमी होतो. डेन्सिटी वाढली की ध्वनीचा वेग कमी होतो. त्यानंतर एखाद्या पदार्थाचा रेणुभार वाढला की ध्वनीचा वेग कमी होतो. महत्वाची नोंद जी आहे ती बघा, लॅपलेसचे करेक्शन, ध्वनीचं प्रसारण ही ॲडिओबॉयटिक प्रक्रिया आहे, त्यामुळे तापमान स्थिर राहत नाही. आता ध्वनी कशामध्ये मोजतात बघा, आपणा सर्वांना माहित आहे की ध्वनी हा डेसिबल मध्ये मोजतात. मग भौतिकशास्त्राचा नियम काय सांगतो की ध्वनीची उच्चता, लाऊडनेस, ही अँप्लिट्यूडच्या वर्गाच्या समानुपाती असते. लाऊडनेस इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू ए स्क्वेअर. आयाम दुप्पट केला की त्याची उच्चता काय होते, चौपट होते. इथे एक छोटासा तक्ता दिलेला आहे की आपला जो साधारण श्वासोच्छ्वास असतो तो 10 डेसिबलचा असतो. बघा, सहसा श्वासोच्छ्वास आपल्याला ऐकू येत नाहीये स्वतःचा स्वतःला. जेव्हा आपण स्टेथॉस्कोप वगैरे घालतो त्यावेळेला आपण तो ऐकू शकतो आवाज. तर त्याची जी क्षमता आहे ती 10 डेसिबल आहे. कुजबुजण्याचा जर आवाज असेल तर त्याची क्षमता 30 डेसिबल आहे. 60 डेसिबलला आपण साधारण जे कॉन्व्हर्सेशन करतोय, संभाषण करतोय, त्याची क्षमता आहे 60 डेसिबल. त्यानंतर 80 डेसिबलच्या वर धोक्याची सुरुवात होते. असा 80 डेसिबलचा जर कॉन्स्टंट आवाज आपण ऐकत असू तर जास्त ध्वनीमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. जेट इंजिन जे असतं बघा, ते किती उंच आकाशात असलं तरी देखील त्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो. का? कारण त्याची जी क्षमता आहे बघा ती 130 डेसिबल इतकी आहे आणि 150 डेसिबल इतका आवाज जर अचानक आपल्या कानावर पडत असेल सहसा, तर आपण बधीर होऊ शकतो किंवा माणूस हा काय होतो, बहिरा होतो. आता पुढच्या संकल्पना काय आहेत बघा, अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय, माणसाच्या कानाची जी श्रवण क्षमतेची मर्यादा आहे ती काय असते ते आपण बघूया. आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या कानाची क्षमता जी असते ती 20 डेसिबल पासून 20,000 डेसिबल पर्यंत आहे. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा असते ती 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत आहे. इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये विज्ञानाचा आपला उल्लेख आहे बघा. मानवी कानाची क्षमता किती असते, तर 20 हर्ट्ज पासून 20,000 हर्ट्ज पर्यंत आपल्या ऐकण्याची क्षमता आहे. पण 5 वर्षाच्या आतली मुलं आणि कुत्र्यासारखे काही प्राणी काय करू शकतात, तर 25,000 हर्ट्ज पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. काही काही वेळेला बघा, लहान मुलं उगाच हसत असतात किंवा त्यांना काहीतरी अचानक आवाज आल्यासारखं होतं, दचकल्यासारखे होतात, ती रडतात. तर असं म्हणतात बरं का की त्यांना वेगळे आवाज ऐकू येतात. मग त्याचं जर वैज्ञानिक भाषेमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण सांगायचं झालं तर 5 वर्षाच्या आतली जी मुलं असतात त्यांची जी श्रवण क्षमता असते ती 25,000 हर्ट्ज पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात. माणूस कितीपर्यंतचा ऐकू शकतोय, 20,000 हर्ट्ज पर्यंतचा ऐकू शकतोय. शकतोय म्हणते मी, ती आपली मर्यादा आहे. मग पहिला प्रकार बघूयात आपण, अवश्राव्य ध्वनी.
अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय बघा, ज्या ध्वनीची वारंवारिता 20 हर्ट्झ पेक्षा कमी असते त्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असं म्हणतात. मग याची उदाहरणं काय आहेत? तर व्हेल मासे, हत्ती, गेंडा या प्राण्यांमार्फत काही आवाज काढले जातात. हे जे आवाज आहेत ते 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहेत. भूकंपाची कंपनं बघा, काही काही वेळेला कुत्री किंवा पक्षी, प्राणी अचानक ते त्यांना जमिनीच्या आतले आवाज समजतात आणि ते जोरजोरात आवाज करायला लागतात किंवा एखादी जागा सोडून निघून जातात. मग हा जो प्रकार आहे तो इन्फ्रासॉनिक साउंड म्हणजे अवश्रव्य ध्वनीचा हा प्रकार आहे. त्यांना ती कंपनं ऐकू येतात. किती असतात तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी असतात. आपण म्हणतो हत्ती किती मोठा प्राणी आहे. परंतु तो जेव्हा संवाद करतो, गेंडा हा प्राणी, हत्ती हा प्राणी किंवा हे जे व्हेल मासे खूप मोठे असतात ते. पण त्यांचा जो संवादाचा ध्वनी आहे, तो 20 हर्ट्झ पेक्षा काय असतो, कमी असतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मानवाची श्रवण मर्यादा. माणसाचा जो कान असतो, मानवी कान, तो 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ पर्यंतचा आवाज हा ऐकू शकतो. पुढचा प्रकार आहे अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजेच श्राव्यातीत ध्वनी. 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त जो मोठा ध्वनी असतो, त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो. मग तो आवाज कोण करतात? तर वटवाघूळ असतील, अ, अ, वटवाघूळ किंवा डॉल्फिन, उंदीर हे प्राणी हे आवाज निर्माण करतात. कुत्रे देखील हा आवाज ऐकू शकतात बघा. हा ध्वनी श्राव्यातील मार्गात अडथळे असले तरी देखील विशिष्ट मार्गाने पुढे जातो. म्हणून या प्रकारच्या ध्वनीला काय म्हणतात? श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. वटवाघळाच्या बाबतीत वगैरे आपल्याला माहित आहे बघा, की इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझनी यांनी वटवाघळाच्या शरीरातल्या रचनेचा सर्वप्रथम अभ्यास केला आणि त्यांनी काही शोध लावले बघा. थोडक्यात सांगते तुम्हाला. तर एक इटालियन शास्त्रज्ञ होते. त्यांनी असा शोध लावला, की वटवाघुळांचा एक-एक अवयव, कान, नाक, डोळे एक-एक वेळी बंद करून त्यांना अंधारामध्ये उडत सोडायला लावलं. आणि मग वटवाघुळं काय व्हायची, तर अंधारामध्ये बेधडक उडायची. ती बेधडक कसं उडतात हा प्रश्न त्या शास्त्रज्ञाला पडायचा. आणि त्यांना लक्षातच यायचं नाही, की रात्री कशी काय उडू शकतात. मग त्यांनी त्यांच्यावर प्रयोग केले. एक-एक अवयवांचा त्यांचा अभ्यास केला आणि हळू त्यांना ते उकलू लागले, की कान बंद केलेले जरी वटवाघूळ अ, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी डोळे बंद करून बघितले, तरी पण ते उडू शकत होते. मग त्यांनी नाक बंद करून पाहिलं, तरी उडू शकत होते. आणि मग जेव्हा त्यांनी कान बंद केले, त्यावेळेला मात्र काय झालं, तर ती वटवाघळं जोरजोरात आपटू लागली. इतर भिंती असतील किंवा इतर अडथळे असतील त्याच्यावर आपटू लागली. डोळे तर उघडे आहेत, पण तरी पण ती वटवाघळं का बरं आपटतात हे त्या शास्त्रज्ञांना समजेना. आणि मग त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. वटवाघळांच्या अंधारातल्या भराऱ्या ज्या असतात, त्याची संपूर्ण भिस्त ही कानावरती असते. डोळ्यावर नसते. हे त्यांना त्या शोधाअंती समजलं. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं, की ते कुठलातरी असा ध्वनी काढत असतील, जो आपल्याला ऐकू येत नाही. आणि म्हणून वटवाघळं जी असतात त्यांचा तो अभ्यास केल्यानंतर हा शोध लागला बघा, की वटवाघळं श्राव्यातीत ध्वनी काढतात. तो जो ध्वनी असतो तो 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असतो आणि तो ध्वनी तोंडाने काढतात, तो समोरच्या पदार्थावर आपटतो. त्याचा ध्वनी त्या ध्वनीचं परावर्तन होतं आणि तो परावर्तित ध्वनी यांना ऐकू येतो आणि त्यामुळे बरोबर अडथळा त्यांच्या लक्षात येतो आणि अगदी अंधारामध्ये सोडलं तरी देखील वटवाघळं काय करू शकतात? सहज बेधडक उडू शकतात. तर आपण जाऊयात पुढे. कमी वारंवारता म्हणजे काय? जास्त वारंवारता म्हणजे काय बघा. सिंहाचा जर आपण आवाज ऐकला, तर त्याचा आवाज गंभीर असतो. सिंहगर्जना असं आपण म्हणतो, तो जाड असतो. मग अ, जर आपण काही आवाज ऐकले तर ते अतिशय कर्कश असतात. तर काही आवाज हे मृदू असतात, सूक्ष्म असतात. ऐकायला गोड वाटणारे काही आवाज असतात. मग हे कशावरती अवलंबून असतं? तर ते वारंवारतेवरती अवलंबून असतं बघा. ज्या आवाजाची वारंवारता कमी असते, ज्याचा पिच लो असतो, तो आवाज जाड असतो आणि गंभीर असतो. त्याचं उदाहरण आहे सिंहाची गर्जना. ज्या आवाजाची वारंवारता जास्त असते, हाय पिच असतो, तो आवाज कर्कश असतो, तीक्ष्ण असतो. पक्षी कधी-कधी अगदी जोरात ओरडतात, किलबिलतात किंवा शिट्टीचा जो आवाज असतो तो तीव्र असतो, त्याचा हाय पिच असतो. आणि अजून एक नोंद अशी आहे, की स्त्रियांचा आवाज थोडासा मृदू असतो. पुरुषांचा जो आवाज असतो तो धीर गंभीर असतो किंवा स्त्रियांच्या तुलनेमध्ये त्याची तीव्रता काय असते? जास्त असते. मग आता हा जो ध्वनी आपण ऐकतोय तो कोणाद्वारे ऐकतोय? तर मानवी
कानाद्वारे ऐकतोय. मग या मानवी कानाकडून ध्वनी लहरींचा मेंदूपर्यंत प्रवास कसा होतो ते पाहूयात आपण. पहिला आहे आपला एक्सटर्नल इयर, कानाचा बाह्य भाग, जिथं ध्वनी गोळा होतो आणि तो गोळा झाल्यानंतर तो छिद्राद्वारे आत पाठवला जातो. त्यानंतर असतो कानाचा पडदा आणि मध्यकर्णाची सुरुवात या पडद्यापासूनच होते. संपीडन आणि विरलन जी होतात त्याच्यामुळे हा कंपनामुळे तो पडदा जो असतो तो पुढं मागं होतो. त्याच्यानंतर मध्य कानामध्ये अस्थी असतात. पडद्याची कंपनं 3 जोडलेल्या हाडांद्वारे म्हणजे मॅलस, इकस आणि स्टेपस याच्याद्वारे वाढवली जातात आणि शेवटी जो अंतर्कर्ण असतो इनर इयर, त्या गोगलगाईच्या शंखासारखी आपली काय असतात, कर्णावर्त असतात. इथं या कंपनाचं रूपांतर विद्युत लहरीमध्ये होतं. चेतातंतूद्वारे संदेश मेंदूकडे पाठवला जातो आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो. अशा पद्धतीनं मानवी कानामध्ये एका कानात 3, दुसऱ्या कानात 3 असे कानात 6 हाडं असतात आणि बाह्य कर्णापासून अंतर्कर्णापर्यंत प्रवास होतो ध्वनीचा आणि आपल्याला काय होतो, ध्वनी ऐकू येतो. आता प्रतिध्वनी ही संकल्पना काय आहे ते बघूयात आपण. बघा अनेक ठिकाणी आपण अगदी इको ऐकायला जातो. मला वाटतं एक कोणतं तरी स्पॉट आहे तिथं 7 वेळा इको ऐकू येतो. इतिहासातला एक चांगलंच गोलघुमट आय थिंक. गोलघुमट मध्ये एक स्पॉट असा आहे की जिथं तुम्ही जे बोलताय ते 7 वेळा त्याचा इको ऐकू येतो. तर हा प्रतिध्वनीची कन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे ती आपण बघूया. प्रतिध्वनी म्हणजे काय? ज्याप्रमाणे प्रकाशाचं परावर्तन होतं ना, तसं ध्वनीचं सुद्धा परावर्तन होतं म्हणजे रिफ्लेक्शन होतं बघा. मग ध्वनीचं परावर्तन हे त्याच्या नियमानुसार होतं. इको बद्दल आपल्याला सर्वांना माहित आहे. थंड हवेची अशी अनेक ठिकाणं आहेत. तिथं जर आपण गेलो तर ते ध्वनी पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकू येतात. मग ध्वनीच्या स्त्रोतापासून निघालेल्या ध्वनीचं परावर्तन होऊन तोच आवाज पुन्हा पुन्हा जेव्हा ऐकू येतो, त्याला आपण काय म्हणतो? प्रतिध्वनी असं म्हणतो. प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी ध्वनीच्या स्त्रोतापासून ते परावर्तनशील पृष्ठभाग असतो त्याचं अंतर हे काय असावं लागतं? कमीत कमी असावं लागतं. म्हणजे बघा ध्वनीचा स्रोत जो आवाज काढतोय तो आणि परावर्तनशील पृष्ठभाग यांच्यामध्ये 34 मीटर एवढाच प्रवास झाला पाहिजे. म्हणजेच काय तर 17 मीटरवर तो पृष्ठभाग पाहिजे. आता आपण इथं जर चित्रात पाहिलं एका दगडावर एक माणूस उभा आहे आणि 17 मीटरवरती एक काय आहे, उंच डोंगर आहे. त्याचा आवाज जातोय 17.2 मीटरवर, पुन्हा त्याच्याकडे येतोय म्हणजे तिथं 34.4 मीटर अंतर पार झालं. कशाचं? त्या ध्वनीचं. आणि त्यामुळं तो आवाज त्याला पुन्हा ऐकू येतो आणि त्याला काय म्हणतात? प्रतिध्वनी असं म्हणतात. कोणताही ध्वनी आपल्या मेंदूमध्ये 0.1 इतक्या सेकंदासाठी राहत असतो. मग अंतराचं जे गणित आहे ते मी तुम्हाला सांगितलं, की पृष्ठभाग हा 17 मीटरपेक्षा जास्त अंतरावरती पाहिजे. मग 22°C तापमानाला आपल्याला माहिती आहे हवेमधला ध्वनीचा वेग किती असतो? 344 मीटर पर सेकंद असतो आणि प्रतिध्वनी ऐकण्यासाठी जो स्रोत आहे आणि परावर्तक पृष्ठभाग आहे याच्यामध्ये किमान 17.2 मीटर अंतर हे असावं लागतं. ध्वनी तरंगाचं मग ते पुन्हा पुन्हा परावर्तन होतं आणि ध्वनी पुन्हा पुन्हा ऐकता येऊ शकतो. तर निनाद काय असतो बघा? रिव्हर्बरेशन. मग रिकाम्या सभागृहामध्ये जर गेलो तर आपल्याला आवाज घुमतो किंवा एखादं रिकामं घर आहे, एखादा असा किल्ला आहे की तिथं तुम्ही बोललात, ओरडलात की तो आवाज घुमल्यासारखा होतो. मग हे काय आहे? तर ध्वनी तरंग जे आहेत त्याचं पुन्हा पुन्हा परावर्तन होतं आणि तोच ध्वनी पुन्हा पुन्हा ऐकू येतो. त्याला काय म्हणतात? अ, आवाज घुमणं म्हणतात आणि त्यालाच आपण निनाद असं म्हणतो बघा. पुढं आहे डॉपलरचा परिणाम. ही संकल्पना काय आहे बघा. या सगळ्या नवीन संकल्पना आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये या संकल्पनांचा उल्लेख आहे. जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक या दोघांमध्ये सापेक्ष गती असते, तेव्हा निरीक्षकाला ऐकू येणारी ध्वनीची वारंवारता ही मूळ वारंवारतेपेक्षा वेगळी असते. त्याला डॉपलर इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा ध्वनीचा स्रोत, सोर्स आणि ऑब्झर्वर हे दोघंही गतीमध्ये असतात, तेव्हा स्रोताद्वारे निर्माण झालेल्या ध्वनीची तीव्रता, पिच किंवा वारंवारता निरीक्षकाला बदलल्यासारखी जाणवते. म्हणजे काय बघा, एक ट्रेन चालली आहे आणि एक माणूस पण तिथून जोरात वेगाने चाललेला आहे. म्हणजे ती ट्रेन सुद्धा गतिमान आहे. तो माणूस सुद्धा गतिमान आहे. ध्वनीचा जो स्रोत आहे, सोर्स आहे, तो सुद्धा गतिमान आहे आणि ऑब्झर्व्हर सुद्धा गतिमान आहे. दोघं पण गतीमध्येच आहेत. मग अशा वेळेला जी ध्वनीची तीव्रता असते, जी पिच असते,
किंवा वारंवारता असते ती त्या निरीक्षकाला बदलल्यासारखी जाणवते. कशामुळे होतं हे? तर त्या दोघांच्या सापेक्ष गतीमुळे हे होतं आणि माध्यमाच्या गतीमुळे सुद्धा होतं. हा जो परिणाम आहे याला डॉपलर इफेक्ट असं म्हणतात. मग काय होतं तेव्हा? तर जवळ येताना ध्वनी तरंग दाबले जातात. त्यामुळे त्याची वारंवारता वाढते. आवाज जास्त तीव्र वाटतो. आणि जर दूर जात असेल तर ध्वनी तरंग काय होतात? विस्तारतात. त्यामुळे वारंवारता कमी होते आणि आवाज कमी आहे असं जाणवतं. पुढची संकल्पना आहे मॅक क्रमांक आणि सोनिक बूम. मॅक क्रमांक काय असतो? एखाद्या वस्तूचा वेग आणि ध्वनीचा वेग यांचं जे गुणोत्तर असतं त्याला मॅक क्रमांक असं म्हणतात. त्यानंतर सोनिक बूम म्हणजे काय बघा, जेव्हा एखादी वस्तू ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करते, तेव्हा हवेमध्ये उच्च दाबाचे आघात तरंग निर्माण होतात. यामुळं होणाऱ्या प्रचंड आणि तीक्ष्ण आवाजाला सोनिक बूम असं म्हणतात. त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा असते. अशा वेळेला त्या वस्तूचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा सुद्धा जास्त असतो. त्याला सुपरसॉनिक वेग असं म्हणतात आणि त्यामुळं काय होतात हवेमध्ये उच्च दर्जाचे शॉक वेव्हज निर्माण होतात, आघात तरंग निर्माण होतात आणि त्याला सोनिक बूम असं म्हणतात. त्याच्यात प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेचा वापर केला जातो. आता ध्वनीचा वापर आपल्या विज्ञानामध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीनं केला जातो हे आपण बघूया. पहिला प्रकार आहे सोनार. सोनार म्हणजे काय? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. सोनार सिस्टीम. कशासाठी वापरतात? तर सोनार सिस्टीम जी आहे ती त्याचा उपयोग हा पाण्याच्या खालच्या वस्तूंचं अंतर, दिशा आणि वेग काढण्यासाठी होतो. तसेच हवेमध्ये देखील ते वापरता येतात. वटवाघूळ देखील सोनार सिस्टीमचाच वापर करून उडत असतात. यामध्ये श्राव्यातीत ध्वनी तरंग वापरले जातात. सोनारमध्ये काय असतं बघा, प्रक्षेपक आणि शोधक असतात. ते जहाजावर किंवा बोटीवर बसवलेले असतात. त्याच्यात 2 प्रकार असतात, प्रक्षेपक आणि शोधक. प्रक्षेपक काय करतो तर त्याचं कार्य असतं श्राव्यातीत ध्वनी निर्माण करणं आणि त्याचं प्रसारण करणं. श्राव्यातीत म्हणजे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त मोठा आवाज निर्माण करणं आणि त्याचं प्रसारण करणं. हे तरंग काय करतात मग पाण्यामध्ये प्रवास करतात आणि समुद्र तळाशी जर एखादी वस्तू असेल तर त्याच्यावर ते आदळतात आणि ते पुन्हा परावर्तित होतात. आणि अ, दुसरा जो प्रकार आहे शोधक याच्यामध्ये काय असतं बघा, श्राव्यातीत ध्वनी तरंगाचं रूपांतर मग विद्युत लहरीमध्ये केलं जातं आणि त्याचा सुयोग्य अर्थ लावला जातो. या प्रक्रियेमध्ये एकूण काळ आणि वेग यावर अवलंबून आपल्याला समुद्राची खोली काढता येते. पाण्याच्या खालच्या जर टेकड्या असतील, दऱ्या असतील, पाणबुड्या असतील, हिमगिरी असेल किंवा एखादं जहाज बुडालेलं असेल, तर अशा गोष्टी शोधण्यासाठी, पाण्याच्या आतल्या अनेक गोष्टी शोधण्यासाठी, अडथळे शोधण्यासाठी आपल्याला माहिती आहे, की पाण्यामध्ये जेव्हा जहाज जातं त्यावेळेला त्याच्याबरोबर वेगवेगळ्या घटना घडू शकतात. मग पाण्यातले अडथळे शोधण्यासाठी ही जी सिस्टीम आहे, सोनार सिस्टीम जी आहे, त्याचा काय होतो फार उपयोग होतो. त्याच्यात 2 गोष्टी वापरल्या जातात, प्रक्षेपक आणि शोधक. प्रक्षेपक हे अवश्राव्य ध्वनीची निर्मिती करतात आणि त्याचं प्रसारण करतात आणि जे शोधक असतात ते काय करतात त्याचं रूपांतर विद्युत लहरीत करतात आणि अडथळा सांगतात. खाली अडथळा आहे याची जाणीव कुणाला करून देतात? बोटीमध्ये बसलेल्या लोकांना करून देतात. मग ही जी सिस्टीम आहे सोनार सिस्टीम ही शक्यतो जहाजामध्ये, बोटीमध्ये, पाण्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी वापरलेली ही सिस्टीम असते. पुढचा प्रकार बघूया सोनोग्राफी. मला वाटतं शक्यतो सर्वांना माहित आहे सोनोग्राफी, अल्ट्रासोनोग्राफी काय असते. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये अंतर्गत अवयवांचं जे चित्र असतं 2D इमेज तयार करण्यासाठी उच्च वारंवारतेचे ध्वनिलहरी वापरल्या जातात आणि त्याद्वारे काय केलं जातं तर पायझो इलेक्ट्रिक इफेक्टच्या द्वारे सोनोग्राफी यंत्रामध्ये काय केलं जातं क्वार्ट्ज क्रिस्टल्सवर दाब दिला जातो आणि त्यामुळे इमेज निर्माण होतात, डायपोल्स निर्माण होतात, इलेक्ट्रिक इफेक्ट तयार होतो. त्यामुळे आतल्या अंतर्गत अवयवामध्ये एखादं बालक आहे तर त्याचे ठोके कसे आहेत, त्याचे अंतर्गत अवयव कसे आहेत, ते यथायोग्य आहेत का ह्याचं चेकिंग जे असतं ते करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर आज आपण कार्य आणि ऊर्जाचा राहिलेला भागही संपवला आणि ध्वनीमधल्या अनेक संकल्पना, ध्वनी या प्रकारातल्या अनेक संकल्पना आपण पाहिल्या. तर एका दृष्टिक्षेपामध्ये पुन्हा पाहूया. तर ध्वनीचा जन्म हा कंपनांमधून होतो. ऊर्जेची निर्मिती अवतरंग असतील, अनुतरंग असतील, ते कंपनांमधून कसे निर्माण होतात? संपीडन, विरलन काय असतात? हर्ट्ज म्हणजे काय? वारंवारता म्हणजे काय?
हे सगळं आपण पाहिलं. मग ह्या ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची गरज असते, तर माध्यमांची गरज असते. स्थायू, द्रव, वायू तिन्ही माध्यमातून सर्वाधिक प्रवास स्थायूमध्ये होतो. जितके कण जवळ तितका ध्वनीचा वेग अधिक असतो, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपला मानवी कर्ण पाहिला, त्याची वारंवारिता किती असते, किती हर्ट्जचा आवाज आपण ऐकू शकतो, अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, त्याच्यानंतर श्राव्यातीत म्हणजे काय, आपली क्षमता काय, हे सगळं आपण पाहिलं. मेंदूपर्यंत संदेश कसा पोहोचवला जातो, आपला जो कान असतो त्याची अंतर्गत रचना कशी असते, आलेला आवाज मेंदूपर्यंत पोहोचवणं किंवा ऐकणं, ध्वनी कसा पोहोचवला जातो हे पाहिलं. त्यानंतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये मग ते डॉपलर इफेक्ट पाहिलं आपण, सोनार बघितलं, त्यानंतर सोनोग्राफी बघितलं. त्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ध्वनीचा वापर करून तंत्रज्ञानामध्ये कशा पद्धतीने त्याचा फायदा करून घेतला जातो हे पाहिलं. मग यावरून हे लक्षात येतं, की ध्वनी हा केवळ आवाज नाहीये, तर ती एक अदृश्य अशी ऊर्जा आहे, ती जग जोडण्याचं काम करते. जास्तीत जास्त डीपमध्ये जाऊन सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तर आपण थोडक्यात काय करूया, एक 5-10 प्रश्न याही घटकावर पाहूया. त्याचेही 50 प्रश्न तुम्हाला पीडीएफमध्ये अवेलेबल होतील. शक्यतो उत्तरं देण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती. प्रश्न पहिला आहे, ध्वनीची निर्मिती कशामुळे होते? वाह! छान. मी प्रश्न विचारण्याच्या अगोदर मला वाटतं तागडे मॅडमनी उत्तर दिलंय. ध्वनीची निर्मिती प्रकाशामुळे, कंपनांमुळे, उष्णतेमुळे की घर्षणामुळे होते? तर उत्तर आहे कंपनांमुळे ध्वनीची निर्मिती होते. दुसरा प्रश्न, ध्वनीच्या प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते? पोकळीची, माध्यमाची? येस, व्हेरी गुड. तर ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते आणि निर्वात पोकळीमधून ध्वनीचं प्रसारण. येस, घेवरीकर मॅडम बरोबर आहे. तर ध्वनीचं प्रसारण हे निर्वातातून होऊ शकत नाही. त्याच्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनीची वारंवारता कोणत्या एककामध्ये मोजतात? मीटर, जूल, हर्ट्ज आणि डेसिबल. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतात? बघा, ध्वनीची जी वारंवारता असते, फ्रिक्वेन्सी जी असते ती हर्ट्ज मध्ये मोजतात आणि आपल्या मानवी कानाची क्षमता ही 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतकी आहे. मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची मर्यादा, पुढचा प्रश्न तोच आहे बघा, किती असते? मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची मर्यादा. बरोबर आहे, सांगोलकर मॅडम बरोबर आहे. 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज इतकी मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची मर्यादा असते. 20 हर्ट्ज पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला काय म्हणतात? येस, अडसुळे मॅडम बरोबर आहे. श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी का परावर्तित ध्वनी? 20 हर्ट्ज पेक्षा कमी आहे एखादा आवाज तर आपण काय म्हणतो त्याला? अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो बघा, बरोबर आहे. सुकेशिनी मॅडम बरोबर आहे, वैष्णवी मॅडम बरोबर आहे. 20 हर्ट्ज पेक्षा कमी असेल तर अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो. आणि 20,000 हर्ट्ज पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण? श्राव्यातीत. बरोबर आहे, क उत्तर आहे, सी. येस, श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो? हवा, पाणी, स्थायू की पोकळी? आता इथं तुम्हाला प्रश्न विचारताना सुद्धा स्थायूच्या ऐवजी लोखंड असेल, अल्युमिनियम, स्टील असं देतील. पाणीच्या ऐवजी दूध, तेल, तूप असं देतील. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की स्थायूमध्ये सर्वाधिक असते. करेक्ट, सर्वेस सर करेक्ट. तर स्थायूमध्ये ध्वनीचा वेग सर्वाधिक असतो. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात शून्य असतो? बरोबर, शिल्पा मॅडम बरोबर. निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग हा शून्य असतो. ध्वनीच्या तीव्रतेचं एकक कोणतं आहे? आपण मगाशी वारंवारितेचं एकक पाहिलं. आता ध्वनीच्या तीव्रतेचं एकक काय असतं? बरोबर आहे, व्हेरी गुड.
तर ध्वनीच्या तीव्रतेचं एकक असतं डेसिबल. शेवटचा प्रश्न घेऊया आपण. 10 प्रश्न घेतलेले आहेत. यासारखेच 50 प्रश्न तुम्हाला अवेलेबल आहेत. 4 ते 5 या वेळेमध्ये आपण मला वाटतं कार्य आणि ऊर्जा यातला राहिलेला भागही घेतला. त्याचेही प्रश्न घेतले. ध्वनी ही पूर्ण संकल्पनाही पाहिली. याचेही 10 प्रश्न आपण घेतलेत. लास्ट क्वेश्चन, हवेतला ध्वनीचा जो वेग असतो तो सुमारे किती असतो? बरोबर. बघा, हवेतला ध्वनीचा वेग हा 340 ते 344 मीटर पर सेकंद असतो आणि प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी 17.2 मीटर वरती एखादा पृष्ठभाग असावा लागतो. म्हणजे काय होतं, ते 340 मीटर जाऊन परत येतं आणि आपण प्रतिध्वनी ऐकू शकतो. अशा छान अशा संकल्पना आहेत. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. टीईटीच्या प्रश्नपत्रिकांसाठी हे जे मगाच्या घटकावरचे 50 आणि आत्ताचे 50 असे प्रश्न होते ते वाचून घ्या. त्यावरचे जे अवघड प्रश्न आहेत, जे तुम्ही वाचलेले नाहीत किंवा नवीन आहेत, त्या संकल्पना लिहून काढा किंवा त्या प्रश्नाचं रिव्हिजन करा. त्याचा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. धन्यवाद.